अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याने आवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनंतर कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून चौकशीची मागणी होत आहे। अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल ओंकार निंबोकार या कैद्याने कारागृहाच्या आवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अमरावती जिल्ह्यातील हिंगणी गावंडगाव येथील रहिवासी असलेल्या अनिलला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि न्यायालयाच्या आदेशानंतर त्याची रवानगी अकोला कारागृहात करण्यात आली होती। दरम्यान त्याने अचानक विहिरीत उडी घेतल्याने कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली। तातडीने बचाव कार्य करून त्याला बाहेर काढण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर कडक सुरक्षा असलेल्या कारागृहात कैदी विहिरीपर्यंत कसा पोहोचला, त्यावेळी सुरक्षा रक्षक कुठे होते आणि सुरक्षा व्यवस्थेत नेमकी कोणती त्रुटी राहिली याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत असून पोलीस आणि कारागृह प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे।